राष्ट्रीय समाज पक्षाच्या नाशिक शहराध्यक्ष विलास पलंगे यांनी केला बालगृहात वाढदिवस साजरा। समाजापुढे सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवत वाढदिवस साजरा। पलंगेंच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना। राष्ट्रीय समाज पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष विलास पलंगे यांनी आपला वाढदिवस यावर्षी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला। त्यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी नाशिक शहरातील मुलींचं निरीक्षण गृह व बालगृहात साध्या पद्धतीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला। या प्रसंगी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विलास पलंगे यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या। यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक शहराध्यक्ष आनंद काळे, 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे, जीवन लासुरे, विशाल शिरसाट, जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे, समता परिषद सिडको अध्यक्ष संतोष भुजबळ, मार्गदर्शक दीपक दादा पाटील, हिंदू खाटीक समाज प्रदेशाध्यक्ष रमेश जाधव, शहराध्यक्ष विशाल क्षीरसागर, गौरव पलंगे, दीपक पाटील, राजाभाऊ शेलार, पप्पू घुगे, महेंद्र बेलाडकर, लकी बाविस्कर, डॉक्टर अरुण आव्हाड यांचा समावेश होता। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विलास पलंगे यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक केलं। समाजासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा करणं हे प्रेरणादायी असल्याचं अनेकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। त्यांची ओळखच दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि अशा दानशूर व्यक्तिमत्वाला एकच सांगायला सगळे म्हणतात मित्र सोन्यासारखा असावा, पण मी म्हणतो ते सोन्यासारखे नाही। विलास भाऊ म्हणे परीस आहे, ज्याला भेटेल त्याचं सोनं करणारा अशा विलास भाऊचं दानशूर व्यक्तिमत्व सांगायची काही गरज नाही। लोकांना बघूनच आणि भेटूनच समजून जातं प्रत्येकाला इथे काय व्यक्तिमत्व आहे आणि ते नेहमी या ठिकाणी वाढदिवस साजरा करतात। मी प्रथम या ठिकाणी वाढदिवस साजरा करायला आलो त्यांच्याकडे, आम्ही नेहमी भेटतो, परंतु ही एक आज अनाथ मुलांना ते इथं ज्या पद्धतीने आपण लोक म्हणतात इथं पार्टी केली, इथं पार्टी केली, तिथे प्रोग्राम केला, त्याच्यापेक्षा हे जे सुख आहे ते त्यांना त्यांच्या परिवाराला देखील उदंड म्हणजे मी तर उदंड निरोगी आयुष्य देईल, कारण ही दानस्वरूप महत्व असलेलं आज इथं आम्हाला आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व नाशिक जिल्ह्याचे त्यांचा वाढदिवस करताना आनंद होतोय। दरवर्षी आधुनिक उपक्रम देऊन समाज जागृती किंबहुना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं विलासजी पलंगे ते वाढदिवस साजरा करत असतात। विलास भाऊ, मी खरंच एक गोष्ट सांगतो, तुमचे 2 शब्द मी ऐकले आणि सगळ्या मित्रांना पण एक सांगतो। मी अनेक लोक बघितले पैशावाले, बरं का किशोर, मी अनेक लोक बघितले पैशावाले, पण ज्याची द्यायची जाणत असते ना तोच हात पुढं करतो। आणि एक विलास भाऊ आपले पलंगे त्या निमित्ताने त्यांनी दरवर्षी एक खूप चांगला उपक्रम ते साजरा करतात अनाथ आश्रमामध्ये, म्हणून त्यांचा एक उपक्रम नेहमी चांगला असतो। समाज पक्षाची बुलंद तोफ व नाशिक शहराध्यक्ष विलास भाऊ पलंगे व आमचे सहकारी जगदीश पाटील या दोघांना आज सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जगदीश भाऊंबद्दल मला विशेष माहीत नाही, पण विलास भाऊंबद्दल गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये जे काही केलेले कामं असतील त्यामध्ये रात्री 2-2, 3-3 वाजता फोन करणं, एक हॉस्पिटलचे कामं असतील, वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतले कामं असतील, तर विलास भाऊंनी सातत्याने अग्रेसर राहून अशा भूमिका घेतलेल्या आहे। कोविडच्या काळामध्ये तर जाकीर हुसेन हॉस्पिटल असो, वेगवेगळ्या बाकीच्या ठिकाणी असो, आम्ही स्वतः जे काही हॉस्पिटल माध्यमातून हे केलं होतं, लोकांना वेगवेगळ्या गरजा करणं, सातत्याने सिव्हिलच्या ब्लड बँकमध्ये लोकांना मदत करणं, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनाथ आश्रमामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून अनाथ मुलांना भोजन देणे, त्यांना शालेय वस्तू वाटप करणे आणि असे बरेच सामाजिक उपक्रम जे राबवता, निश्चितच बाकी सर्वांनी पण त्यांच्या या कामाचं त्यांनी सर्वांनी त्यांचं अवलोकन करावं आणि आपल्या वाढदिवसाचे समाजासाठी वेगवेगळ्या चळवळी घटनांसाठी आपल्या वाढदिवस साजरे करावे असे मी आवाहन करतो। आणि राष्ट्रीय समाज पक्ष नाशिक जिल्हा, सहवास हॉस्पिटल नाशिक, पंचवटी, स्टार स्कॅन सेंटर, बॉम्बे नाका या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या आवड परिवाराच्या वतीनं या दोन्ही भावांना वाढदिवस सर्वच जणांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे। तुम्ही आज तुमच्या या शुभेच्छा हे 365 दिवसाची ऊर्जा या एका दिवसात मिळत असते आणि या बालगोपाळांमध्ये येऊन आपण अनेक वर्षांपासून वाढदिवस साजरा करतो।
जसं प्रफुल्ल वाघ यांनी सांगितलं का मी 2-3 त्यांच्या काही मोजक्याच लोकांच्या वाढदिवसाला जातो, तर जे कोणाचाच वाढदिवस साजरा करत नाही ते आपल्या वाढदिवसाला आले पाहिजेत अशी प्रेरणा यातून मिळते. आणि हे काम करता करता भविष्यात आपलं बरंचसं माणूस आहे. आज आपले पतसंस्थेचं पण उद्घाटन होतं, पण ते पुढे ढकललं काही कामानिमित्त. भाऊ आपण पतसंस्था काढून आपले जे फेरीवाले पत्रीवाले असे काही गोरगरीब आहेत त्यांना प्रामुख्याने जसं महापालिका देतील 10,000 रुपये, पण ते एकदा डिफॉल्टर झालं त्यांना कोणी उभे करत नाही. अशा बऱ्याचशा लोकांच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.